नमस्कार, मी स्नेहल पाटकर. बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बुलेटिनची सुरुवात करूयात. सामनाच्या अग्रलेखातून भाजपवरती टीका करण्यात आलेली आहे. खोटे आरोप करणाऱ्यांना सुरक्षा असं म्हणत देशात वायवाल्यांची फौजच उभारायची का, असा सवाल थेट सामनातून विचारण्यात आलाय. फौजेत गुवाहाटीतील 15 गद्दारांची भर तर केंद्र सरकारचा निर्णय सुरक्षेची वाट लावणारा, असे मुद्दे त्यात उपस्थित करण्यात आले आहेत. महाराष्ट्र द्रोहाच्या तमाशाचा फड भाजप तालमीत सुरू, असं देखील म्हणण्यात आलेलं आहे. सामना अग्रलेखातून भाजपवरती हल्लाबोल करण्यात आलाय. सामनाच्या अग्रलेखातून भाजपवरती टीका करण्यात आलेली आहे. खोटे आरोप करणाऱ्यांना सुरक्षा देण्यात आली आहे. धमक्या देणाऱ्यांना सर्व सुरक्षा देण्यात आली आहे. देशात वायवाल्यांची फौजच उभारायची का, असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आलाय. फौजेत गुवाहाटीतील 15 गद्दारांची भर तर केंद्र सरकारचा निर्णय सुरक्षेची वाट लावणार आहे. महाराष्ट्र द्रोहाच्या तमाशाचा फड भाजप तालमीत सुरू असल्याचं या अग्रलेखात म्हटलेलं आहे. सामनाच्या अग्रलेखातून भाजपवरती हल्लाबोल करण्यात आलाय. शिवसेनेच्या मागणीनुसार 16 आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी विधानसभा उपाध्यक्षांनी पाठवलेल्या नोटिशीच्या विरोधात बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी न्यायालयात दाद मागितलेली आहे. महाविकास आघाडी सरकारकडून बंडखोर आमदारांकडून करण्यात आलेल्या कारवाई विरोधात त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी महाधिवक्त्यांशी चर्चा करून शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांवरती अपात्रतेची कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्याबाबत त्यांना 2 दिवसात म्हणणं मांडण्यासाठी नोटीस देखील बजावण्यात आली आहे. या नोटिसीनुसार शिंदे गटाच्या आमदारांना आज 4 वाजेपर्यंत विधान भवनात दाखल होणं अपेक्षित आहे. अन्यथा त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. मात्र आता शिंदे गटानं या कारवाई विरोधात थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे आणि या सुप्रीम कोर्टाच्या याचिकेवरती आज सुनावणी होणार आहे. त्याचप्रमाणे अजय चौधरी यांची शिवसेनेच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यालाही आव्हान देण्यात आलेलं आहे. शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकील हरीश साळवेंसह दिग्गज वकील शिंदे गटाची बाजू मांडणार आहेत आणि या सर्व पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्ट या याचिकेवरती काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तेव्हा ही जी याचिका केलेली आहे या याचिकेतील प्रमुख मागण्या काय आहेत पाहूयात. अपात्रतेच्या नोटिसीला आव्हान या याचिकेत देण्यात आलंय. अजय चौधरींच्या नियुक्तीला आव्हान देण्यात आलंय. तर आमदारांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवरती उपाध्यक्षांनी कोणतीही कृती करू नये असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने द्यावेत, यासाठी शिंदे गटानं मागणी केली आहे. आणि यावरती सरकारी पक्षाची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते ऐकूयात. कोई चैलेंज नहीं करता, वो पॉलिटिकल पार्टी का विप है, पॉलिटिकल पार्टी का कोई चैलेंज नहीं कर सकता. डिप्टी स्पीकर की तरफ से सर 2 दिन का ही वक्त दिया गया था, इस चीज को लेकर भी कहा गया कर सकते हैं. लेटेस्ट सुप्रीम कोर्ट जजमेंट 48 आवर्स का बस है बोले. आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडून. विशाल, काय सांगता येईल एकंदरीतच आज सामनाच्या अग्रलेखातून जी टीका करण्यात आलेली आहे आणि त्यानंतरची ही याचिका? स्नेहल, खरं तर आता महाविकास आघाडीच्या अस्तित्वाची लढाईचा आज दिवस म्हणावा लागेल, कारण का ज्या पद्धतीनं हे सर्व प्रकरण जे आहे हे सुप्रीम कोर्टात गेलेलं आहे. शिंदे गटाकडनं 2 याचिका करण्यात आलेल्या आहेत आणि एक जी महत्त्वाची याचिका आहे ती म्हणजे 16 बंडखोर आमदारांवरती अपात्रतेची कारवाई केली जाणार आहे. याच कारवाईला स्थगिती देण्यात यावी याच्या बाबतीत एक याचिका करण्यात आलेली आहे आणि या 16 आमदारांना आज 5:30 वाजेपर्यंत विधानभवनात किंवा ज्या पद्धतीने नरहरी झिरवळ यांनी नोटीस दिलेली आहे या नोटीसला उत्तर देण्याचा अवधी जो आहे तो देण्यात आलेला आहे. ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीमधून खास करून शिवसेनेतनं हे बंडखोर आमदार गेलेले आहेत, या आमदारांवरती आता कारवाई करण्याचे आदेश जे आहेत ते एकीकडे होते. यालाच धरून आता या बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे. आणि दुसरं म्हणजे ज्या पद्धतीनं गटनेते पदी अजय चौधरी यांची निवड झालेली आहे, या निवडीबाबत सुद्धा शिंदे गट जो आहे हा सुप्रीम कोर्टात गेलेला आहे. साधारणतः 10:30 वाजता या दोन्ही सुनावणींवरती सुनावणी जी आहे ही होईल
आणि एकंदरीत जर पाहायला गेलं तर ज्या पद्धतीनं शिंदे गट आता आक्रमक झालेला आहे, कुठेतरी न्यायालयीन लढाई जी आहे ती आता लढताना आपल्याला पाहायला मिळेल. शिंदे गटाकडनं वकील हरीश साळवे जे आहेत हे बाजू मांडणार आहेत आणि ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीकडनं एक आता दावा करण्यात येतोय की या 16 आमदारांचं निलंबन जे आहे हे होणारच आहे, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया ज्या आहेत ह्या काल शिवसेना नेत्यांकडनं आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरीकडे सामनामधून या बंडखोर आमदारांवरती टीकासुद्धा जी आहे ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे एकंदरीत जर आता पाहायला गेलं तर ही सर्व आता लढाई जी आहे ही न्यायालयीन लढाई आहे. आजचा दिवस हा संपूर्णपणे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्त्वाचा असणार आहे, कारण का यामध्ये जर पाहायला गेलं तर शिंदे गटाला काही दिलासा मिळतो का हे पाहावं लागणार आहे आणि महाविकास आघाडीची इथून पुढची वाटचाल कशा पद्धतीनं असेल ही संपूर्ण वाटचाल न्यायालयाच्या निर्णयावरती अवलंबून असणार आहे. त्यामुळे 10:30 वाजता सुप्रीम कोर्टात या दोन्ही याचिकांवरती सुनावणी जी आहे ती होणार आहे. त्यामुळे एकंदरीत आज जर पाहायला गेलं तर या बंडखोर आमदारांना दिलासा मिळतो का हे पाहावं लागणार आहे. स्नेहल, धन्यवाद विशाल, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आणि राज्यात सध्या सत्ता संघर्ष शिगेला पोहोचलेला दिसतोय. शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे एकीकडे मविया सरकार अडचणीत सापडलेलं असताना दुसरीकडे भाजप आणि शिंदे सेना गटामध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींनी जोर पकडलाय. भाजप एकनाथ शिंदे गट असे सरकार स्थापन झालं तर मवियामध्ये सध्या मंत्री असलेल्या आणि शिंदे गटात सामील झालेल्या सगळ्यांना मंत्रिपदं दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असतील, तर याशिवाय शिंदे गटातील गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे, दादा भुसे, उदय सामंत हे पुन्हा कॅबिनेट मंत्री होणार असल्याची माहिती आहे. भाजप आणि शिंदे गटात मंत्रिमंडळ रचनेबाबत 3 फेऱ्यांची चर्चा ही आतापर्यंत झाली आहे. तर सरकार स्थापन करण्यातील सर्व कायदेशीर अडथळे दूर झाल्यानंतर पुन्हा एकदा चर्चा करून मंत्रिमंडळाचे अंतिम स्वरूप निश्चित केलं जाऊ शकतं आणि राज्य मंत्रिमंडळाची कमाल सदस्य संख्या ही 42 इतकी असते. शिंदे गटाला 16 मंत्रिपदं दिली तर भाजपच्या वाट्याला 26 मंत्रिपदं येऊ शकतील. भाजप आणि शिंदे गटात सत्ता स्थापनेच्या हालचाली वाढल्याचं पाहायला मिळतंय. आणि एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनं महाराष्ट्रात सत्तेचा पेच निर्माण झालाय. शिवसेनेत थेट उभी फूट पडून 15 पैकी जवळपास 9 मंत्र्यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेत बंडखोरी केली आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येनं बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारकडून बंडखोरांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचे प्रयत्न आता सुरू झालेले आहेत. शिंदे गट आणि शिवसेना यांना कायद्याच्या अनुषंगानं काय पर्याय आहेत जाणून घेऊयात या रिपोर्टमधून. शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात आता कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. एकाच वेळी मोठ्या संख्येनं आमदार पक्षाच्या विरोधात गेल्यानं शिवसेना बॅकफूटवर गेली आहे. पण पक्षाविरोधात भूमिका घेणाऱ्या या मंत्री आमदारांना आता शिवसेनेनं पक्षांतर बंदी कायद्यात अडकवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. व्हीप नंतरही बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या आमदारांवर कारवाई होऊ शकते. 17 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याकरता शिवसेनेच्या हालचाली सुरू आहेत. विधिमंडळ कायद्याअंतर्गत ही कारवाई करावी अशी शिवसेनेची मागणी आहे. तशा आशयाची नोटीसही हंगामी अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी बजावली आहे. इन्होंने पैरा 21A के अंतर्गत पार्टी छोड़ दी है और ये जो छोड़ने की प्रक्रिया है इसके कोई रेजिग्नेशन की जरूरत नहीं है. माननीय सुप्रीम कोर्ट के जजमेंट के अनुसार रवि नायक और जो लेटेस्ट सुप्रीम कोर्ट जजमेंट है कर्नाटका मैटर में, तो उन्होंने ये बोला हुआ है कि अगर सांसद या विधायक का एक्शन से ये साबित होता है कि इन्होंने पार्टी के खिलाफ एक्शन लिए हुए हैं, कार्य किए हुए हैं, तो वो पैरा 21A लगता है. तो हम लोगों ने 16 पिटिशंस फाइल की हुई हैं. उसमें स्पीकर साहब ने नोटिस इशू किए हैं. वो कल हियरिंग के लिए लगेगा. विशेष म्हणजे ही पक्षांतर बाब असल्यानं पक्षाच्या घटनेनुसार अपात्रतेची कारवाई होऊ शकते असंही जाणकारांचं म्हणणं आहे. त्यांना अपात्र ठरवणं किंवा त्यांना काय पक्षशिस्तीप्रमाणे पक्षाच्या घटनेप्रमाणे कारवाई करणं वगैरे ही त्यांच्या पक्षांतर्गत बाब आहे. त्यांनी पत्र पाठवलंय, त्याचा पक्षाचा जर भंग झाला असेल, पत्राचा भंग झाला असेल तर ते पक्षाच्या पातळीवर
त्यांच्यावर कारवाई करू शकते. ही त्यांची पक्षांतर्गत आणि पक्षाच्या घटनेप्रमाणे बाब आहे, तर ते कारवाई करू शकतात शिवसेना. शिंदे गटाकडून या नोटिसींना कोर्टात आव्हान देण्यात आलंय. त्यामुळे आता हे प्रकरण थेट कोर्टात पोहोचल्यानं हा तिढा आणखी वाढण्याची शक्यता आहे. डिस्क्वालिफिकेशनचं चुकीचं, म्हणजे एकतर डिस्क्वालिफिकेशन होऊ शकत नाही कुठल्या पक्षाला. 21 तारीखला मीटिंग काढली आणि 21ला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हजर व्हा. कुठला न्याय हा? महाराष्ट्र 3 युरोपियन कंट्रीज एवढ्या साईजचा महाराष्ट्र आहे. एका ठिकाणी दुसऱ्या टोकाला यायचं असेल तरी 13-14 तास, किती फास्ट गाडी चालली तरी 13-14 तास लागतात आज. आणि तुम्ही सांगता संध्याकाळी 5 वाजता या, 12 वाजता सांगून कसं शक्य आहे? आणि मग तुम्ही त्यांचं डिस्क्वालिफिकेशन करता. कारवाई विरोधात शिंदे गट आणि शिवसेना आमने सामने आले. त्याचवेळी शिंदे गटाकडून जास्तीत जास्त आमदारांना आपल्याकडे ओढून थेट पक्ष ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. बहुतांश आमदारांचा पाठिंबा मिळाला तर केवळ कारवाईपासून बचावच नव्हे तर सत्ता आणि पक्षही मिळवण्यासाठी शिंदे गटाचे प्रयत्न सुरू असल्याचं चित्र आहे. 2/3 आमदारांचं संख्याबळ असल्यास वेगळा गट बनवता येईल. वेगळ्या गटाला मान्यता मिळाल्यास अपात्रतेच्या कारवाईपासून बचाव होईल. 2/3 संख्या असल्यानं शिंदे गटच शिवसेना असल्याचं सांगू शकते. तुम्ही जर पक्षांतर केलं तर तुम्हाला डिस्क्वालिफिकेशन आहे, परंतु तुम्हाला पक्षापासून वेगळं होऊन स्वतःचे निर्णय घ्यायचे असतील तर त्याला एक त्यांनी पर्याय दिलेला आहे की तुम्ही 2/3 मेजॉरिटीने पक्षापासून वेगळे होऊ शकता. आमच्या 2/3 मेजॉरिटीचा अर्ज हा उपाध्यक्षांकडे पडून आहे. पण असं असलं तरी कायदेशीर गुंतागुंत आणि गोंधळ शिंदे गटात पाहायला मिळतोय. आपल्याला शिवसेनेच्या 2/3 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा एकनाथ शिंदे करतायत. पण या गटाचं मान्यताप्राप्त राजकीय पक्षात विलिनीकरण करण्याशिवाय पर्याय नसल्याचं ज्येष्ठ कायदेतज्ञ अनंत कळसे यांचं म्हणणं आहे. ते मूळ राजकीय पक्षाची जे लेजिस्लेचर पार्टी आहे, विधिमंडळ पक्ष आहे, त्याचे 2/3 सदस्य ते दुसऱ्या पक्षात विलीन होणं, सामील होणं, अशा प्रकारचे 2 भाग आहेत. आणि मूळ राजकीय पक्षाचं विलिनीकरण हा जो कन्सेप्ट आहे, याच्यामध्ये माझ्या मते जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर, ग्राम पातळीवर, राज्य पातळीवर, नॅशनल पातळीवर पक्षामध्ये फूट पडली पाहिजे. आणि याचं उदाहरण बेस्ट देता येईल की 1969ला काँग्रेसमध्ये जी फूट पडली, इंडिकेट सिंडिकेट अशी जी फूट पडली त्यासारखं, किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 1999ला फूट पडली. ह्या संपूर्ण पातळीवर ही फूट पडली पाहिजे असा त्या फुटीचा अर्थ आहे, किंवा ते विलिनीकरणाचा अर्थ आहे. म्हणजे मूळ राजकीय पक्षच विलीन झाला पाहिजे नवीन राजकीय पक्षामध्ये. पक्षांतर बंदी कायद्याच्या कसोटीत बंडखोर शिंदे गट अडकतो का, यावर आता खऱ्या अर्थानं सरकारचं अस्तित्व अवलंबून आहे. विधान भवनाबाहेरील 17 आमदारांचं कृत्य गृहीत धरून त्यांचं निलंबन झालं तर शिंदे गटाला मोठा झटका बसू शकतो. त्याचवेळी शिंदे गटाला वेगळ्या गटाची मान्यता मिळाली तर मात्र महाविकास आघाडीचं सरकार कोसळेल. त्यामुळे आता कायद्याच्या दृष्टीनं कुणाची बाजू योग्य ठरते यावर महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल अवलंबून आहे. प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि राज्यातील सत्ता संघर्षात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. उपाध्यक्ष आणि राज्यपाल यांच्या हाती कोणते अधिकार आहेत, पाहुयात याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट. नोटिशीला उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले होते. अरुणाचल प्रदेशमध्ये काँग्रेस आमदारांनी विधानसभा उपाध्यक्षांना हटवण्यासाठी अविश्वास प्रस्ताव मांडला होता.
हे प्रकरण नंतर सर्वोच्च न्यायालयातील घटनापीठाकडे गेलं होतं. राज्यपाल विधानसभा अध्यक्षांचे अधिकार हिरावून घेऊ शकत नाहीत असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं होतं. तसंच 14 आमदारांना निलंबित करण्याचा निर्णय योग्य असल्याचंही कोर्टानं म्हटलं होतं. राज्यातील सरकारच्या भवितव्याची दुसरी दोरी राज्यपालांच्या हाती असणार आहे. एकनाथ शिंदेंनी जर राज्य सरकारच्या विरोधात अविश्वास ठराव आणला तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करावं लागेल. यावेळी सगळे निर्णय हे राज्यपालांचे असतील. त्या स्थितीत राज्यपालांची भूमिका महत्त्वाची आहे. विधानसभा विसर्जित करण्यासाठी राज्यपालांच्या अधिकारांवर कोणत्याही अटी किंवा बंधनं नाहीत. या अनुच्छेदातील तरतुदींचा अर्थ लावताना सर्वोच्च न्यायालयानं नमूद केलंय की विधानसभा विसर्जित करण्याचा कोणताही मूलभूत अधिकार नाही. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार काम करावं असंही म्हटलं आहे. एकंदरीतच आगामी राजकीय घडामोडींमध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी काय निर्णय घेणार यावर पुढील सगळी समीकरणं अवलंबून आहेत. महाराष्ट्रात जी राजकीय उलथापालथ झाली आहे त्याविषयी राजकीय लढाई पाठोपाठ न्यायालयीन लढाई अटळ असल्याचंच चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता एकनाथ शिंदेंचं नवं ट्विट समोर आलंय आणि या ट्विटमध्ये त्यांनी संजय राऊतांनाही टॅग केलंय. मुंबई बॉम्बस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते, यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेलं तरी बेहत्तर, असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलंय. त्यांनी आणखी एक ट्विट केलंय. हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचवण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर. तसं झाल्यास आम्ही सारे आमचं भाग्य समजू. आणि आता बातमी आहे एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यामधील संभाषणाची. एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंना फोन केलेला आहे. एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. सध्याच्या राज्यातील राजकारणाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी राज यांना फोन केल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय. शिवसेना नेते संजय राऊत हे शिंदे गटाविरोधात त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. शिवसेना आमदारांना फसवून राज्याबाहेर नेण्यात आलं आणि तिथे त्यांना मारहाण देखील करण्यात आली असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. मात्र त्यांचा हा आरोप शिंदे गटाकडून फेटाळण्यात आलाय. गुवाहाटीत शिंदे गटात असलेले भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आलाय. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत केक कापत वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यात आलं. यावेळी आमदारांच्या चेहऱ्यावर ना कशाची चिंता ना तणाव दिसत होता. एकूणच संजय राऊतांनी केलेले आरोप फोडण्याचाच प्रयत्न शिंदेंकडून केला जातो. आमदारांना तिकडून परत यायचं आहे आणि त्यांना येऊ दिलं जात नाही. काही आमदार इस्पितळात दाखल झालेले आहेत आणि ही अत्यंत गंभीर बाब आहे. अशा प्रकारे कोणी राज्य आणू पाहत असेल तर ही या देशासाठी अत्यंत गंभीर बाब आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यात तात्काळ लक्ष घालावं आणि आपण देशाचे न्यायप्रिय गृहमंत्री आहोत हे त्यांनी दाखवून द्यावं. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवरती निशाणा साधला. तसंच जे बंडखोर आमदार गुवाहाटीत गेलेत ते तिथे कैद झालेत असा दावा आदित्य यांनी केलाय. गुवाहाटी येथील हॉटेलच्या बाथरूममध्ये प्रत्येकी 5 पोलीस लावलेत. आमदारांवर करडी नजर ठेवली जात आहे. काही आमदारांना तर मान आणि हात पकडून फरफटत नेलं, त्यांना बोलू दिलं गेलं नाही असा धक्कादायक दावा आदित्य ठाकरे यांनी केलाय. आमदारांना शिवसेनेत सन्मान होता पण गुवाहाटीत गेलेल्या आमदारांना लाचारी पत्करावी लागल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. पहिलं तर हिंमत असती. खरं तुम्हाला एक अजून गोष्ट सांगतो. आज सकाळी मी बोललोय ती कोणाला माहिती नाही. 20 मेला बरोबर ही सगळी कुरबुरी आपल्या कानावर येत होती. काय चाललंय, कुठून पैसा जातोय, कसा जातोय हे सगळं चालू होतं. कोण देतंय हे सगळं ऐकण्यात होतं. खरं काय कितपत माहित नाही. पण 20 मेला मी तेव्हा डॅव्होसला होतो. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी त्यांना वर्षा बंगल्यावर बोलून घेतलेलं आणि हे देखील सांगितलेलं की तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे, ह्या घ्या चाव्या, तुम्ही आज बना. तेव्हा नाटक केलं, रडले, नाही आमचं असं नाहीये, तुम्हीच मुख्यमंत्री व्हा, असं तसं तसं. ठीक आहे, बरोबर 1 महिन्यानी 20 जूनला बंड केलं.
पण ह्या बंडाची तयारी जी आता आपल्याला दिसते आहे, बंड म्हणजे काय फुटीरवाद येतोय, बंड पण नाही, बंड करण्याच्या लायकीचे पण नाहीत, बंडाला हिंमत लागते. त्यांनी हा जो काही प्रसंग आपल्यावर आणलेला आहे, फायदा कुठच्या वेळेचा घेतलाय यांनी? आजारपणाचा घेतलाय. तुम्ही बघितलं असेल त्या दिवशी पण मुख्यमंत्री जेव्हा टीव्हीवर बोलत होते आणि ते मी बघितले, त्या वेदना मी बघितलेल्या आहेत. जेव्हा सर्जरी झाली त्याच्यानंतर परत एक छोटी प्रोसिजर करायला लागली, कारण त्या दिवशी सकाळी सीएम साहेबांचं इथपासून खालपर्यंत हात पाय काही हलत नव्हते. अक्षरशः बेडवरनं हलणार की नाही, आणि ह्या माणसांनी स्वतःच्या हिमतीवर, ताकदीवर, मी बघितली त्यांची मेहनत, दिवसात सकाळी 4 तास आणि संध्याकाळी 2 तास सगळ्या मंत्र्यांचे किंवा जे आमदार असतील किंवा जे आपले शिवसैनिक असतील त्यांचे व्हॉट्सअप बघत, फोन करत, बेडवर आडवे असताना आणि नंतर एक्सरसाइज करताना ह्या माणसांनी व्यायाम केलेला आहे. आणि आज जो उभा राहतोय तर ह्या सगळ्या स्वतःच्या हिमतीमुळे, ताकदीमुळे, तुमच्या प्रेमामुळे. वळूयात पुढच्या बातमीकडे. दहिसरमध्ये शिवसेनेकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आणि यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवरती निशाणा साधला. गुवाहाटीतून 40 आमदारांचे मृतदेह येतील असं खळबळजनक विधान राऊत यांनी केलंय. त्यावेळी त्यांनी गुलाबराव पाटलांसह संदीपान भुमरे, प्रकाश हुर्वे यांच्यावरती देखील टीका केली आहे. हा गुलाब पाटील काय भाषण, जणू काय शिवसेनेमध्ये दुसरं कोणी वागच नाही. हाच आजा आजा हिम्मत आहे तो आजा. अरे तुझ्या मायला पळून गेला ढुंगणाला पाय लावून. पान टपरीवाला म्हणे मी, मला कॅबिनेट मंत्री केलं, आता परत पान टपरीवर बसशील. हा कोण होता प्रकाश सुर्वे? कोण होता? हा भाजी विकत होता ना. मग आता परत भाजी विकायला पाठवूया, भाजी विकायला पाठवूया. मला कळलं सडकी भाजी विकत होता. नाही, का सुर्वे परत विधानसभेत दिसणार नाही. हा संदीपान भुमरे, त्याला पहिलं तिकीट मिळालं तेव्हा तो पैठणच्या साखर कारखान्यात वॉचमन होता. हा वॉचमन होता, वॉचमन. मोरेश्वर सावेचं तिकीट कापून त्याला बाळासाहेबांनी दिलं की साधा शिवसैनिक आहे, आपण त्याला तिकीट देऊ. हा वॉचमन होता, त्याला मुंबई माहीत नव्हत्या, मुंबईला प्रथम आला. त्याला हॉटेलमध्ये वडा सांबार खाता येत नव्हता, तो जमिनीवर बसून हॉटेलात वडा सांबार खात होता, आम्ही पाहिला. आणि आज तो कॅबिनेट मंत्री झाला. वळूयात पुढच्या बातमीकडे. सरकार 5 वर्ष पूर्ण करेल असा विश्वास पुन्हा एकदा शरद पवार यांनी दिल्लीत व्यक्त केलाय. सरकार वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार येत असल्याचंही पवार म्हणाले. तसंच राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार नाही, पण तसं झाल्यास राज्यात पुढील काही महिन्यात पुन्हा निवडणुका लागतील असं पवार म्हणाले. बंडखोर आमदारांविरोधात लवकरच कारवाई केली जाणार असल्याचंही पवार यांनी म्हटलंय. किसी ने डिमांड की मुझे मालूम नहीं, मगर जिन लोगों ने ये सब बगावत की वो लोग चाहते हैं कि यहाँ अल्टरनेटिव गवर्नमेंट बने. प्रेसिडेंट रूल आएगा तो इतनी मेहनत करके उन्होंने लोग इधर से उधर, उधर से उधर लेके गए, इसमें कैसे उनको कामयाब जाएगी. और इसलिए मेरा अंदाज है, मुझे ऑथेंटिक मालूम नहीं. प्रेसिडेंट रूल की संभावना व्यक्ति ने आए तो फिर चुनाव हो जाएगा. आणि या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग ऑन करायला विसरू नका. news18lokmath.com वर आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील भेट द्या. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि थोड्याच वेळात पाहूया स्पीड न्यूज माझी सहकारी मनाली सोबत. पहा फक्त News18 लोकमत.